रात्री 11 वाजले, कारण आमचं दिल्लीवरून गुवाहाटीला येणारं जे प्लेन होतं ते लेट झालं 3 तास. या ठिकाणी भारत सेवाश्रम संघ यांच्या रूम आहेत, आश्रम आहे, या ठिकाणी आम्ही रात्री थांबलो. जे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे, या ठिकाणी आता दर्शनाला जाणार आहोत. चला, मागे जो दिसते तो आहे भारत सेवाश्रम संघ यांचा आश्रम आहे आणि याच ठिकाणी मी आल्याच्या नंतर थांबतो. आता कामाख्यादेवीचं दर्शनाचं, मंदिराच्या परिसराचं जेवढं शक्य होईल तेवढं तिथं जो कुंड आहे त्या कुंडाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर चला आता मामा, चला आता आपल्या मार्गावर. अरे महाराष्ट्र से आए आपके आसाम में, अरे एक आदमी को पूरे टीवी लगते यार मेरी बस आप 10 रुपया 20 रुपया और 10 रुपया लेते नहीं भगवान को समझ. हे बघा ऑटो मस्त ऑटो आहे. असा प्रवास करावा लागतो, आनंद घ्यायचा, बारीक सारीक गोष्टीत आनंद, लय हायफाय गोष्टीचा विचार करायचा नाही मामा. आलो आता हा ऑटो बघा किती छान ऑटो सजवलेला होता. इथून पकडायची बस. गुवाहाटी शहरामध्ये फिरण्यासाठी आसाम स्टेट कॉर्पोरेशनच्या ह्या AC बस आहेत आणि या बसने प्रवास फार सुकर रीतीने आपण संपूर्ण गुवाहाटी शहरात करू शकतो. पहुंचे कामाख्या मंदिर के मुख्य गेट के सामने. दर्शन के लिए जाने का तो ये जो मुख्य गेट है यहाँ से जाएंगे, ऊपर जाना पड़ता है, यहाँ से बस मिलती है, वहां से जाएंगे. मुख्य रस्त्यावर जे कामाख्या गेट आहे तिथून आपण निघाल्याच्या नंतर आपल्याला टॅक्सीनं साधारणतः 3 किलोमीटर उंचावर हे देवस्थान आहे आणि तिथं जाण्यासाठी टॅक्सीनं जाता येतं, बसनं जाता येतं. टॅक्सीचा किराया असतो 20 रुपये पर पर्सन आणि आपण जर बसनं आलो तर बसचं असते 10 रुपये. पायी चालण्याची जर ताकद असेल तर 3 किलोमीटर आपण पायी सुद्धा कामाख्या मातेच्या दर्शनासाठी येऊ शकतो. हिरवळीने आणि झाडीने नटलेला हा परिसर आहे. वळणाचे रस्ते आणि सुंदर झाडी यांचा अनुपम संगम. दर्शनाबरोबरच निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद या ठिकाणी आपल्याला घेता येतो. काय झाडी, काय डोंगर, ते कामाख्या माता की जय. मी आलोच नाही कारण कामाख्या माता की जय. दर्शन बारीचा मार्ग या सौभाग्य कुंडाच्या बाजूने आहे आणि दर्शन बारीच्या मार्गातून सौभाग्य कुंडाचं दिसणारं हे विहंगम दृश्य कारंजे सुद्धा चालू आहेत. हेच कुंड मी तुम्हाला खाली केल्याच्या नंतर, दर्शन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन पुन्हा दाखवणार आहे. हे आहे कामाख्या मंदिराचं मुख्य गेट आणि वर आपल्याला दिसते ते शिखर, मंदिराचं शिखर. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपल्याला दिसतात ह्या सिंहाच्या आकर्षक पितळी मूर्ती. अतिशय छान अशा मूर्ती बनवलेल्या आहेत, त्या लक्ष वेधून घेतात. और ये मंदिर दिख रहा है कामाख्या माता मंदिर गुवाहाटी, असम की राजधानी गुवाहाटी है, वहाँ पे स्थित ये मंदिर. मंदिराचं बांधकाम पुरातन शैलीमध्ये आणि आसामी शैलीमध्ये करण्यात आलेलं आहे. मंदिर पर की गई नक्काशी ये पूरे पत्थर में बना हुआ है. मंदिराच्या भिंतीवर ह्या दगडामध्ये कोरलेल्या आकर्षक मूर्ती आपल्याला या ठिकाणी जागोजागी पाहायला मिळतात. हे बघा, अशा शेकडो मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे बघा, आणि हे आहे मंदिराच्या समोर असलेलं त्रिशूल. मागे जे दिसते ते मंदिर, मंदिराचे शिखर. मागचं जे मोठं शिखर दिसते ते आहे मुख्य मंदिर. महाराष्ट्रातील औंढा नागनाथ मंदिरासारखं संपूर्ण काळ्या दगडामध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि कोरीव काम केलेलं आहे. अनेक मूर्ती या दगडामध्येच कोरल्या आहेत आणि अतिशय सुबक आहेत. ही बघा मूर्ती, अगदी बघण्यासारखी मूर्ती आहे. दगडामध्ये कोरलेली असली आणि हजारो वर्ष झाली असली तरी आजही या मूर्तीचं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. आणि ही एक मूर्ती बघा, काही ठिकाणी मूर्तीची थोडी तुटफूट झालेली आहे तरी पण मूर्तीचं सौंदर्य जे आहे ते आजही कायम. ही एक छान मूर्ती, अगदी थोड्या थोड्या अंतरावर मूर्ती कोरलेल्या आहेत आणि खांब कोरलेले आहेत, कलाकुसर केलेली आहे, सगळं दगडामध्ये केलेलं आहे. या मूर्तीच्या कमरेचे दागिने बघा.
भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना हे मंदिर आहे आणि पुरातन काळामध्ये भारतीय शिल्पकला किती प्रगत होती याचं हे उत्तम उदाहरण आहे। या मंदिराचं शिखर बघा आणि पूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे ते बघा। प्रदक्षिणेसाठी मंदिराच्या चहूबाजूने फार मोकळी जागा आहे आणि त्या दर्शन झाल्याच्या नंतर आपण मंदिराच्या चहूबाजूने प्रदक्षिणा करू शकतो। प्रदक्षिणा मार्ग के बाजू में भी मंदिर और मूर्तियां है और यहाँ पर बहुत ही पुरातन घंटा लोग भक्त यहाँ पर आके यहाँ पर घंटा अर्पण करते। हे एक अप्रतिम शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। मंदिराच्या उजव्या बाजूने या ठिकाणी सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत, सुंदर अशा मूर्ती ठेवलेल्या आहेत। अगदी दागदागिन्याला मडवलेल्या या मूर्ती बघण्यासारख्या आहेत। आलेले भक्त या ठिकाणी दीप लावून देवीच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात। राजधानी गुवाहाटी या ठिकाणी नीलांचल पहाडीवर वसलेलं हे मंदिर आहे आणि हे फार पुरातन मंदिर आहे। सर्वप्रथम 7व्या ते 8व्या शतकामध्ये राजा नरनारायण यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। त्याच्यानंतर काही आक्रमणकार्यांनी हे मंदिर पाडण्याचा अनेक वेळ प्रयत्न केला। वेळोवेळी अनेक राजांनी, या भागातील राजांनी, हिंदू राजांनी हे मंदिर पुन्हा स्थापन केलेलं आहे। शेकडो हजारो वर्षापासून या मंदिराचं या ठिकाणी अस्तित्व आहे। असं आहे हे नीलांचल पहाडीवर वसलेलं कामाख्या देवी देवस्थान। आज या ठिकाणी दर्शनासाठी आलो, 12 वाजता या ठिकाणी आलो होतो। 12 वाजता लाईनीमध्ये लागलो आणि आमचं साधारणतः 4 वाजता दर्शन झालं, म्हणजे 4 तास दर्शनाला लागले। आज कामाख्या मातेचं दर्शन झालं, त्याच्यामुळे समाधान वाटलं। कामाख्या माता की जय। जून महिन्यामध्ये उन्हाळ्यात अंबुघाटची मेला म्हणून या ठिकाणी यात्रा भरते आणि त्या यात्रेच्या वेळेस आसाममधून आणि संपूर्ण भारतभरातून अनेक भक्त या ठिकाणी येतात। अंबुघाटची मेलेच्या वेळेस असं सांगितलं जातं की 3 दिवस कामाख्या माता ही रजस्वला असते आणि म्हणून 3 दिवस हे मंदिर त्या काळामध्ये बंद असतं। ज्या ठिकाणी ती मूर्ती आहे त्या ठिकाणी एक कपडा टाकला जातो, तो कपडा त्या 3 दिवसामध्ये लाल होतो। त्याच्याच प्रमाणात या 3 दिवसामध्ये जवळून वाहणारी जी ब्रह्मपुत्रा नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, त्या ब्रह्मपुत्रा नदीचं सुद्धा पाणी लाल रंगाचं होतं, अशी सुद्धा या भागामध्ये जनतेमध्ये भावना आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपल्याला यायचं असेल, विमानाने जर यायचं असेल तर दिल्लीहून गुवाहाटी आणि रेल्वेने यायचं असेल तर भारतातल्या महत्वाच्या शहरांमधून या ठिकाणी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे। कामाख्या देवी मंदिरामध्ये जर दर्शनाला यायचं असेल तर आपण सकाळी लवकर जर आलं तर आपल्याला दर्शन लवकर होऊ शकतं। मंदिराच्या मागच्या बाजूला हे फ्री पासचं केंद्र आहे, त्या ठिकाणी आपल्याला फ्री फोटो पास मिळतो आणि तो घेऊन नंतर आपण मंदिराची जे दर्शन बारी आहे, दर्शन लाईन आहे, त्या लाईन मध्ये लागायचं आणि मग फिरत आपण मंदिरामध्ये दर्शन बारी नेतो। दर्शन बारीमध्ये अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे। मंदिरात दर्शनाला वेळ लागतो कारण हे मंदिर जे आहे ते अगदी मंदिराच्या आतमध्ये गर्भगृह आहे आणि ते खोलात आहे, त्यासाठी फक्त सिंगल लाईन एका व्यक्तीलाच आत जाता येतं, त्यामुळे दर्शनाला वेळ लागतो। जाऊया आपण सौभाग्य कुंडाकडे। मंदिराच्या अगदी जवळच सौभाग्य कुंड आहे आणि हे पुरातन नैसर्गिक कुंड आहे आणि पवित्र असं आहे। या ठिकाणी आलेले भक्त, अनेक भक्त या ठिकाणी स्नानही करतात आणि तीर्थ घेतात। बघा तुम्हाला दाखवतो आता सौभाग्य कुंड। मागे जो कुंड आहे तो आहे सौभाग्य कुंड। कामाख्या माता मंदिराच्या अगदी मागेच जवळच हा नैसर्गिक कुंड आहे। अतिशय पुरातन कुंड आहे, म्हणजे ज्यावेळेस मंदिराचं निर्माण 6व्या 7व्या शताब्दीमध्ये झालं असेल त्यावेळेपासून हा कुंड आहे आणि त्याच पद्धतीचं दगडामध्ये या कुंडाचं बांधकाम केलेलं आहे। इथे 2 कुंड आहेत। या ठिकाणी हे हातपाय धुण्यासाठी जर स्नान करायचं असेल तर त्यासाठी भक्तासाठी व्यवस्था या कुंडामध्ये, आणि बाजूचा जो कुंड दाखवला तुम्हाला त्या कुंडातलं पाणी पूजेसाठी नेतात। अशा प्रकारचे 2 कुंड या ठिकाणी आहेत। आपला कुंड कसा छान आहे, याच्यामध्ये कारंजे सुद्धा अतिशय छान लावलेले आहेत। आता ते बंद आहेत, नाही तर कारंजे सुरू असले की हा कुंड अगदी पाहण्यासारखा दिसतो। सौभाग्य कुंडात हे नैसर्गिक पाणी आहे, नैसर्गिक कुंड आहे आणि
पुरातन आहे. याचं बांधकाम सुद्धा पुरातन शैलीमध्ये केलेलं आहे. दगडी बांधकाम आहे. कामाख्या देवालयाचं कार्यालय. मंदिरापासून पायऱ्या उतरून आल्याच्या नंतर या ठिकाणी मंदिराचं प्रसादालय आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगला असा प्रसाद मिळतो. हा बघा प्रसाद. प्रसादाची वेळ आहे 12 वाजता. 12 वाजता प्रसाद कुपन दिले जातात आणि त्यानंतर 4 वाजेपर्यंत हे प्रसादालय सुरू असतं. हे बघा प्रसादाचं ताट. यामध्ये अतिशय सुंदर असा प्रसाद आहे. हा आहे गोड भात. ही आहे दाल खिचडी. हा गोड भात. अतिशय सुंदर असा प्रसाद आहे. या ठिकाणी नक्की प्रसाद घ्या. आता मंदिरामध्ये दर्शन करून निघालो आणि हा आहे खाली जाण्याचा मार्ग. मंदिरात येताना पायऱ्या चढून जावं लागतं. मागे जे दिसते ते मंदिराचं मुख्यद्वार आणि त्या मुख्यद्वाराच्या वरून दिसते आपल्याला शिखर. तर हे आहे मंदिराचा मार्ग. या पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर मंदिरातून खाली बाहेर जाऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी बस टॅक्सी थांबतात त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं आणि याच मार्गाने आपल्याला मंदिरात यावं लागतं. मंदिर परिसरात असलेली विविध दुकानं आहेत. या ठिकाणी कामाख्या मातेच्या नावाच्या चुनरी सुद्धा मिळते आणि इतर साहित्य सुद्धा मिळतं. संपूर्ण दिवस कामाख्या माता मंदिराच्या परिसरात घालवल्याच्या नंतर आता रात्रीचा परतीचा प्रवास सुरू झालाय कामाख्या गेटच्या दिशेनं. निसर्गरम्य वातावरण आणि हे आलंय तर कामाख्या गेट. कामाख्या गेटवर अतिशय सुंदर मूर्ती साकारलेल्या आहेत. अतिशय सुंदर शिल्प आहे. कामाख्या गेटचं दिसणारं अतिशय विलोभनीय गेट रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमध्ये अगदी उजळून निघालेलं आहे. बघा. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.